प्रसिद्ध वर्डेचा शोरूम होता. तिथेही ती पैसे कमावत होती. त्याचबरोबर ती एक बॅडमिंटन खेळाडू देखील होती. म्हणजेच अनन्या जोशी प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी करत होती. तिचे आईवडीलही तिच्यावर खूप खुश होते आणि ते तिच्याशी भेटण्यासाठी अनेकदा नाशिकला येत असत. नाशिकमध्ये राहत असताना अनन्या जोशीचे बरेच मित्र झाले होते. ज्या कॉलेजात ती शिकत होती तिथेही बरेच मित्र तिचे होते. जिथे वर्डेच्या शोरूममध्ये ती काम करत होती तिथेही तिचे काही मित्र झाले. सगळं काही अतिशय चांगलं चालू होतं. 15 नोव्हेंबर 2015 हा अनन्या जोशीचा वाढदिवस होता. या कारणामुळे तिचे आईवडील नागपूरहून तिला भेटण्यासाठी नाशिकला येतात आणि अनन्यासोबत संपूर्ण दिवस फिरत फिरत घालवतात. हॉटेलमध्ये जेवण करताच त्याच दिवशी अनन्या जोशी तिच्या पालकांना सांगते की तिच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलाने तिच्यासाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली आहे. दरअसल वर्डेच्या शोरूममध्ये तिच्यासोबत एक मुलगा काम करत असे, ज्याचं नाव वरुण देशमुख होतं आणि त्याने आज रात्री अनन्या जोशीसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली. ती संपूर्ण दिवस तिच्या पालकांसोबत राहते आणि तिचा वाढदिवस साजरा करते आणि त्याच रात्री ती तिच्या मित्रांना भेटण्यासाठी निघते. अनन्या जोशीचे पालक आणि तिचा भाऊ हॉटेलमध्येच राहतात. हॉटेलपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर एका मित्राच्या फ्लॅटमध्ये वरुण देशमुखने ही पार्टी आयोजित केली होती. आता ही संपूर्ण पार्टी 15 नोव्हेंबर 2015 रोजी आयोजित केली जाते आणि येथूनच कथा वेगळी वळण घेते. अशी वळण घेते की कोणाच्याही अंगावर काटा येईल. ही रात्र संपते, दुसरा दिवस येतो म्हणजे 16 नोव्हेंबर 2015. सकाळी सुमारे 9 वाजता वरुण देशमुख अनन्याच्या वडिलांना कॉल करतो आणि सांगतो की लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये या, अनन्याची स्थिती अतिशय गंभीर आहे. अनन्याचे पालक धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, पण तिथे जाऊन त्यांना कळते की अनन्याचे निधन झाले आहे. आता अनन्याचे पालक पूर्णपणे धक्का बसलेल्या स्थितीत जातात, कारण कालपर्यंत त्यांची मुलगी जिवंत होती. काल संपूर्ण दिवस त्याने एकत्र घालवला होता, वाढदिवस साजरा केला होता आणि आज त्यांच्या मुलीबरोबर असं झालं. तिथे पोलिसही येतात. शवाची तपासणी केली जाते. शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जाते. जेव्हा पोस्टमॉर्टमचा अहवाल येतो तेव्हा त्यात असं दिसून येतं की अनन्या जोशीच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल आढळले. म्हणजेच एकतर तिने स्वतःच्या इच्छेने किंवा कोणीतरी जबरदस्तीने तिला खूप दारू पाजली होती आणि त्याच दारूचा ओव्हरडोस आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनन्या जोशीचे निधन झाले होते. त्याचबरोबर पोस्टमॉर्टम अहवालात अनन्याच्या शरीरातून काही वीर्याचे नमुनेही आढळले. म्हणजेच मृत्यूआधी अनन्याबरोबर संबंधही केले गेले होते. पण हे स्पष्ट नव्हते की हे संबंध मुलाच्या संमतीने केले गेले होते की जबरदस्तीने. त्याचबरोबर पोस्टमॉर्टम अहवालात एक धक्कादायक गोष्ट अशी समोर आली की अनन्या जोशीच्या शरीरात जे हृदय होते ते हृदय कोणत्या पुरुषाचे होते. बघा, जेव्हा पोस्टमॉर्टम होते तेव्हा शरीरातील सर्व अवयव काढून त्याची तपासणी केली जाते. डॉक्टरने जेव्हा तिच्या हृदयाची तपासणी केली तेव्हा तिच्या हृदयात आढळलेल्या प्रथिनावरून असं आढळलं की हृदय कोण्या महिलेचे नसून कोणत्या तरी पुरुषाचे आहे. आता असं कसं शक्य आहे की कोण्या महिलेच्या शरीरात कोण्या पुरुषाचे हृदय वाढत असेल? अनन्याच्या शरीरावर तिच्या मृत्यूआधी असा कोणतीही खून नव्हती ज्यावरून असं म्हणता येईल की तिचं कोणतीही हृदय शस्त्रक्रिया झाली होती. तर येथे पोलिसांसाठी केस खूपच गुंतागुंतीचा होणार होता आणि येथे पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते. पोलीस त्यांची चौकशी सुरू करतात. सुरुवातीच्या चौकशीत पोलिसांना सर्वात आधी हे माहीत करायचं होतं की येथे अनन्या जोशीबरोबर संबंध कोणी केले, तिला दारू कोणी पाजली होती. या आधारे पोलीस त्या 15 लोकांना ठाण्यात आणतात जे त्या रात्री पार्टीमध्ये हजर होते, ज्यामध्ये अनन्याचे काही कॉलेजचे मित्र होते